आम्हाला फक्त ना थोडी मुदत वाढवून द्या। मी तुम्हाला वचन देते, आम्ही तुमचे सगळे पैसे फेडू। अहो वचन कशाला देताय? नाही नाही, वचन वगैरे द्यायची काही गरज नाही। पैसे कसे वसूल करायचे ते मला बरोबर कळते, पण नाही बाई, मी मुदत नाही वाढवून देऊ शकत। कसं आहे ना कालिंदीताई, जेव्हा माधवराव आमच्याकडे पैसे मागायला आले होते ना, तेव्हा यांनी क्षणाचाही विचार न करता सगळे पैसे देऊन टाकले। मग जेव्हा आम्हाला गरज आहे तेव्हा तुम्ही आम्हाला पैसे नकोत का परत द्यायला? काय बरोबर बोलते ना मी? पटतंय ना तुम्हाला? पटतंय ना? मग आणि काय आहे कालिंदीताई, नात्यामध्ये पैशाचा व्यवहार आला ना की फारच म्हणजे अडचणीचंच होतं। नाही पैसे वेळेवर तुम्ही परत दिले तर मग नाती तुटतात ना, नकोच ते। त्याच्यापेक्षा तुम्ही पैसे वेळेवर देऊन टाका, म्हणजे आपल्या नात्यात कुठलाच फरक पडायला नको। वीणाताई, तुमची गोष्ट वेगळी आहे हो। आम्ही खरंच खूप सामान्य माणसं आहोत। म्हणजे काही नवीन गोष्ट घ्यायची असेल ना तरी आम्हाला विचार करावा लागतो। मनवाला मेडिकलला ऍडमिशन घेण्याच्या आधी 10 वेळा विचार केला होता आम्ही। म्हणजे अगदी अशक्यच होतं आमच्यासाठी। केवळ तुम्ही मदत केली ना म्हणून शक्य झालं। आता पुन्हा एकदा आम्हाला मदत करा, आम्हाला थोडी मुदत वाढवून द्या। हेच चुकतं तुम्हा लोकांचं। म्हणजे पायात बळ नाही आणि एव्हरेस्ट गाठायची स्वप्न बघता तुम्ही, त्यामुळे काय होतं, पायांनाही त्रास होतो आणि एव्हरेस्टही गाठता येत नाही। नाही म्हणजे मनवा नापास होईल असं नाहीये मला म्हणायचं। पण काय आहे कालिंदीताई, तुम्हाला माहितीये का, याच्या पुढे दरवर्षी तिचा खर्च वाढतच जाणार आहे। मग तो कसा तुम्हाला परवडणार? म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षी आमच्या समोर हात पसरणार। बाई 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 बाई, आम्ही तरी कुठून आणायचे हो एवढे सगळे पैसे? नाही म्हणजे दरवर्षी असे जर आम्ही तुम्हाला पैसे देत राहिलो तर कर्जाचा एव्हरेस्टच तुमच्या समोर उभा राहील। बाई बाई, मग कसं फेडणार हो तुम्ही एवढं सगळं कर्ज? आणि एवढं सगळं करून मनवा डॉक्टर झालीच तर तिला क्लिनिक टाकावं लागेल। मग त्यावेळेला तुम्ही पैसे कुठून आणणार? परत आमच्या समोर हात पसरणार। मग तेव्हा कुठून आम्ही देणार पैसे? अहो सारखे सारखे असे तुम्हाला लाखांनी पैसे दिले तर आमचा घर खर्च कसा भागणार? म्हणून मी म्हणते कालिंदीताई, तुम्ही आम्हाला आत्ताच्या आत्ता 18 लाख देऊन टाका। नाही म्हणजे काय होईल, तुम्ही परत पुढच्या वर्षी आमच्याकडे पैसे मागायला आलात ना, म्हणजे ते सुद्धा चेहरा पाडून, की मग आम्ही परत तुम्हाला पैसे देऊन टाकू। अगो बाई 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 बाई, चेहरा पाडण्यावरनं आठवलं, ते तुमचे माधवराव चेहरा पडल्यावर किती बिचाऱ्यासारखे दिसतात हो। नाही म्हणजे एखाद्या वाघासमोर शेळी कशी अशी थरथर 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 कापत असते ना, तसे दिसत होते परवा ते। बाई 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 बाई, कालिंदीताई, अहो तुमच्या डोळ्यात काय चमकताय? अगो बाई, पाणी? म्हणजे तुम्ही रडताय की काय? थांबा थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते। हा कालिंदीताई, मला ना कुणाशी काय बोलावं कधी कधी कळतच नाही। नाही म्हणजे मी बोलते अगदी शुद्ध अंतःकरणाने, पण ते समोरच्याला कसं कोण जाणे बरोबर लागतं। घ्या घ्या पाणी घ्या। मला ना बघवत नाही हो कोणी रडायला लागलं की। तुम्हाला नाही शक्य ना 2 दिवसात पैसे देणं, नका देऊ तुम्ही। 18 दिवसात द्या। रोज 1 लाख रुपये जमवायचे आणि मला आणून द्यायचे। सगळं कर्ज हा म्हणता फिटून जाईल। 18 दिवसात? हो, अहो सहज शक्य आहे। अहो तुमचे दीर एवढे मोठे डॉक्टर, माधवराव इतक्या मोठ्या पोस्टवर, आणि तुमची 2 रत्न म्हणजे मुलं हो, ती तर काय बिझनेसमॅन। हा म्हणता पैसे जमा होतील, तेव्हा 18 दिवसात पैसे द्या।
वीणा ती खरंच सांगते हो, नाही शक्य. किमान 2-3 वर्ष तरी लागतील. बाई 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 2-3 वर्ष. बाई 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 बाई. अहो कालिंदी ताई, तुम्ही सुद्धा आम्हाला जरा समजून घ्या ना. अहो तुम्ही आम्हाला व्याज देत नाही आहात. नाही, मी काय म्हणते, आधीचं व्याज आम्ही विसरून गेलो, पण तरी सुद्धा पुढच्या काही लाखांचं व्याज म्हटलं तरी 5-1 लाखापर्यंत जाईल. म्हणजे आधीचे 18 लाख आणि हे पुढचे 5 लाख, म्हणजे 23 लाखाचं कर्ज होईल तुमच्या. 23 लाख? 23 लाख. मी सहज हिशोब जोडला तर 23 लाख झाले की हो. अहो पण तुम्हाला काय एवढं टेन्शन आलंय? आणि व्याज घ्यायला मी काही सावकार आहे का कालिंदी ताई? चला जाऊ दे. मी तुम्हाला की नाही 1 महिन्याची मुदत देते. वीणाताई, आमची परिस्थिती जरा समजून घ्या ना प्लीज. परिस्थिती मी नाही, तुम्हीच समजून घ्या. अंथरूण पाहून पाय पसरावेत माणसानं. पण काय आहे तुमचं, म्हणजे अंथरूण नाही, रुमालच आहे हो. त्याला तुम्ही तरी काय करणार? जाऊ दे मग, 2 महिने देते मी तुम्हाला. हा वीणाताई, कमीत कमी 1 वर्षाची तरी मुदत द्या ना हो. बाई बाई बाई, कालिंदी ताई, अहो काय बोलताय तुम्ही? 1 वर्ष? नाही हो, ते नाही जमणार मला. मी तुमच्या हात जोडते, वाटल्यास मी पाया पडते तुमच्या. माझ्या नवऱ्याने खूप नाईलाजाने तुमच्याकडनं पैसे घेतले तो. हो ना, मग ते नाईलाजानी फेडावेच लागतील. आम्ही फेडू ना, आम्ही नाही म्हणतच नाही आहोत. आम्ही तुमचे सगळे पैसे फेडू, पैन फेडू आम्ही तुमची. फक्त आम्हाला मुदत वाढवून द्या थोडी. आपण की नाही सुवर्ण मध्य काढूया. मला सांगा, राया आणि प्रांजलच्या लग्नाला किती दिवस झाले? 3-1 महिन्यात 1 वर्ष होईल. हो ना, मग झालं की. तुम्ही एक काम करा, राया आणि प्रांजलच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तुम्ही आमचे सगळे पैसे देऊन टाका. तुम्ही पैसे दिले की मग आपण त्यांचा लग्नाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करूया. आणि जर का तुम्ही पैसे दिले नाही तर हा पहिला आणि याच्या पुढचा प्रत्येक लग्नाचा वाढदिवस राया घर जावई म्हणून माझ्या घरी साजरा करेल. बघा बघा बघा, तुम्हाला सगळं पटतंय. अहो तुमचा चेहरा सांगतोच आहे तसं मला की तुम्हाला हे सगळं पटतंय. चला मग आता ठरलं म्हणजे ठरलं. चला बाई, आता तुम्ही कामाला लागा. नाही म्हणजे काय आहे, तुमच्यासारख्या माणसांना जरा घाबरवलं ना की तुमचे हातपाय पटापट हालायला लागतात. हा, तर आता तुम्ही सुद्धा हालायला लागा, पटापट कामाला लागा. अहो 3 महिने म्हणजे खूप मुदत दिली की मी तुम्हाला. जा जा जा, कामाला लागा कालिंदी ताई. नाही नाहीतर मुलगा सुद्धा हातातून जाईल. बरोबर चक्रव्यूहात अडकवलं. वा वीणा प्रधान, वा. खरंच तुझे पप्पा काही मदत करू शकणार नाहीत का ग? आजी हो, त्यांना मदत करावीशी वाटत असणार, पण मम्मानीच सांगितलं असणार नको करू म्हणून. त्यांना खूप त्रास होत असेल. पण मला काय वाटतं माहितीये, ते त्यांच्या परीने करतील आपल्याला मदत. हे काय, सासूबाई भाजी आणायला गेल्या होत्या ना, अजून कशा नाही आल्या? हो की ग प्रांजल, ती नक्की भाजी आणायलाच गेले ना? तुला माहित आहे का कुठे गेले कालिंदी ते? सासूबाई तुम्ही भाजी आणायला गेला होतात ना, मग भाजी कुठे का विसरला तिकडेच? मी भाजी आणायला नव्हते गेले, प्रांजलच्या मम्माला भेटायला गेले होते. प्रांजल तुला माहित होतं हे? मग आम्हाला का नाही सांगितलंस?
मीच तिला सांगितलं होतं ह्याबद्दल कोणाला सांगू नको. काय म्हणाल्या त्या? आवळा देऊन कोवळा काढण्यासारखं आहे. म्हणजे काय म्हणणार त्या? प्रांजल आणि रायाच्या लग्नाच्या वाढदिवसापर्यंत आमचे सगळे पैसे परत द्या, नाहीतर रायाला घर जावे म्हणून आमच्याकडे पाठव, असं सांगितलंय त्यांनी. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला अजून 3 महिने. बापरे, 3 महिन्यात 18 लाख? म्हणजे ऍडव्हान्सचे पैसे सगळे तिकडेच जाणार. झालं म्हणजे आमची दुबईची ट्रिप पुन्हा लांबणीवर. ऋता, कधीतरी स्वार्थी विचार करणं सोडून दे. मी काही बोलले ना की सगळे मलाच ओरडतात. जाऊ दे ना, मी काही बोलतच नाही. मला ना वाटलंच होतं मम्मा असंच काहीतरी करणार आहे. माधवने बरोबर नाही केलं. काही रुपयांसाठी स्वतःच्या मुलालाच गहाण ठेवलं. सासूबाई, ओ पैशाच्या विचाराने जीव अर्धा झालाय त्यांचा. त्यात आणखी नका ना दूषण लावूत त्यांना. त्यापेक्षा आपण काहीतरी मार्ग काढूया ना. सारखं सारखं त्यांना दोष देऊन काय होणार आहे? काय निष्पन्न होणार आहे त्यातून? सॉरी सासूबाई, पण त्यांनी त्यावेळेस जसे पैसे उभे केलेत ना, ते त्यांनी नसते केले ना, तर आपणच सगळे मुलीच्या करिअरची ह्याला काही काळजीच नाहीये असं म्हणालो असतो. त्यांनी जे काही केलं ते पूर्ण चुकीचं नाहीये ना. या सगळ्याला एक दुसरी बाजू पण आहे, आपण ती समजून घेऊया ना. आता जर का आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो ना, तरच आपलं कुटुंब एकत्र राहील आणि आपल्याला यातून काहीतरी मार्ग सुद्धा काढता येईल. हो आजी, आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढूया ना. आज संध्याकाळी सगळे आले ना की आपण चर्चा करूया यावर. आजी, आपण सगळे एकत्र आलो ना की सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी दूर होतील. मम्माने खूप चुकीचं केलं. पप्पांशी बोलायला पाहिजे. बाई 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 बाई, छानच की. यांनी सुद्धा मिशी वाढवली तर हे अगदी असेच दिसतील, एखाद्या राजा महाराजासारखे. बाई 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 बाई, मस्तच. मग हे मिशीला पिळी देत म्हणतील, वीणा छान माझ्यासाठी. वीणा, आश्चर्य आहे, तू गेली नाहीस तिकडे? अचानक चांगुलपणाचा झटका बिटका आला का काय तुला? बाई बाई बाई, इतकी काही वाईट नाहीये की मी कधीच म्हटलं नाही की तू वाईट आहेस म्हणून. तू आज तिकडे जाणार होतीस आणि गेली नाहीस म्हणून विचारलं. नाही, मी जाणारच होते, पण तेवढ्यात कालिंदीताईच इथे आल्या. हा, फारच बिचाऱ्या दिसत होत्या हो त्या. म्हणजे डोळ्यात पाणी, हात जोडलेले. माझ्या तर पायाच पडायला लागल्या. शेवटी दया येऊन ना मी त्यांना मुदत दिली. हा, म्हणजे मी म्हंटल 3 महिन्यांनी द्या पैसे म्हणून. हा बोल. पप्पा, आज आई आल्या होत्या तिथे आणि हो, कळलं मला ते. मम्माने सांगितलं तुम्हाला? मम्मा आहे का तिथे? पप्पा, मम्माचं हे काय चाललंय? पप्पा, तिने आमच्या लग्नाच्या वाढदिवसाआधी आम्ही जर का पैसे परत नाही केले तर रायाला घर जावे करून घेणार अशी अट ठेवली. पप्पा, ती रायाला सरळ सरळ 20 लाखात विकत घ्यायचं म्हणते. बघतो मी. बघा, चांगलं काम केलं की नाही मी. त्यांना 3 महिने मुदत देऊन मी सत्कार्यच केलं की नाही. एवढी काही वाईट नाही आहे मी. आणि मुदतीमध्ये त्यांनी जर का पैसे नाही परत केले तर काय, रायाला घरजावही करून घेणार? प्रांजलचा फोन होता वाटतं. वीणा, धन्य आहेस तू. हात जोडले तुझ्या पुढे. कशासाठी हा अट्टाहास? बाई 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 बाई, अहो कशासाठी म्हणजे काय? ते लोक स्वार्थ बघतात, मी नको बघायला. त्यांनी काय स्वार्थ बघितला ग? असं कसं?
माधवरावांनी आपल्याकडून 20 लाख रुपये कर्ज घेतलं. कशासाठी? मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी. म्हणजे स्वार्थ नाही. आणि ही मनवाची आई आपल्या पुढे हात जोडून पाया पडायला आली. कशासाठी? मुदत वाढवून घेण्यासाठी. म्हणजे स्वार्थासाठीच ना. मग मी नको स्वार्थ बघू? अहो बाकी सगळं सोडा, पण म्हातारपणी आपल्याला कोण बघणार याचा तरी विचार करा. 3 महिन्यात 18 लाख रुपये. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही ऐकून घ्यायला तयारच नव्हत्या. आधी तर 18 दिवसात नाहीतर 1 महिन्यात पैसे परत करा म्हणत होत्या. त्यांचंच त्यांना काय सुचलं कुणास ठाऊक. 3 महिन्यांनी पैसे परत करा म्हणाल्या. मला नाही वाटत त्या आणखी काही आपलं ऐकतीलच. मी काय म्हणतेय, आपण हिम्मत नको ना हरायला. 3 महिन्यात आपण हे पैसे नक्कीच मिळवू शकतो. 3 महिन्यात 18 लाख रुपये उभे करणं सोपी गोष्ट नाहीये प्रांजल. हेच म्हणणं तर आपण बंद करून टाकूया ना. आपल्याला हे जमणारच नाही असं जर का आपण म्हणत राहिलो तर काहीच करू शकणार नाही आपण. मग आपल्या पुढचे सगळे मार्ग धूसर होऊन जातात. पण आता आपल्याला काहीच मार्ग दिसत नाहीये. कारण बाबा आपण तसा विचार करत नाही आहोत. बरोबर ना प्रांजल? नाही म्हणजे तू एवढं कॉन्फिडेंटली बोलतेस म्हणजे नक्कीच तुझ्या मनात काहीतरी चाललं असेल ना. ते प्लीज सांग ना आम्हाला, काय म्हणतेस तू? फार अवघड नाहीये, पण आपण सगळ्यांनी मिळून जर का प्रयत्न केले ना तर अशक्यही नाहीये. म्हणजे बघा, आपण आपल्या डोळ्यासमोर ना 18 लाख हे टार्गेट नको ठेवू. त्यामुळे ना उगाच दडपण येतंय. आपण आपल्या समोर 2 लाख हे टार्गेट ठेवू. प्रांजल 1 मिनिट, मला तू काय बोलतेस ना काही कळत नाहीये. जरा नीट समजेल असं सांग काहीतरी. हो ना, 18 लाख रुपये फेडायचे, तू 2 लाख काय म्हणतेस? राया दादा जरा जरा 2 मिनिटं थांबा. मला हळूहळू लक्षात येत आहे तिला काय म्हणायचंय ते. प्रांजल तू बोल. आपण घरात 10 माणसं आहोत. आपण असा विचार करूया की प्रत्येकाने 3 महिन्यात 2 लाख रुपये कमवायचे. म्हणजे रक्कम मोठी सुद्धा वाटत नाही ना. मी बोलते ते पटतंय ना सगळ्यांना? मग तर 20 लाख जमा होतील. हे बघ प्रांजल, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण आई बाबांचं काय? त्यांना या वयात झेपणार आहे का? आमच्या वयावर जाऊ नकोस हा. मी जर मनात आणलं ना तर मी एकटा 2 महिन्यामध्ये 10 लाख रुपये उभे करीन. पण तुम्ही मनावर घेत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. नाहीतर आता ही वेळच आली नसती आपल्यावर. आई प्लीज विषय भरकटवू नकोस. आपण जरा सिरियसली बोलूया का या विषयावर? आणि माधवा, तू आमचा विचार करू नकोस. आमचं आम्ही बघू काय करायचं ते. आता तुम्ही सांगा काय ठरवलंय ते. आणि मनवाचं काय? का तिने शिक्षण सोडून पैसे कमवण्याच्या मागे लागायचे? हा बघा, आम्ही ते सोल्युशन शोधतोय आणि हा प्रॉब्लेम शोधतोय. अहो तसं नाही हो बाबा. प्रांजलचा जो काय प्रस्ताव आहे तो चांगला आहे, पण आपण सगळ्या बाजूने विचार करायला हवा ना. मनवाने काही केलं नाही तरी चालेल. आम्ही तिचे एवढे मोठे 2 भाऊ असताना तिने कशाला काही करायला हवं? मनवाच्या वाटणीचे पैसे आम्ही जमा करू. काय रे दादा? तू एकदा बोललास ना म्हणजे ठरलं. चल, म्हणजे आपल्या दोघांचे मिळून 6 लाख रुपये. मी पण ना 1च्या ऐवजी 2 वेळा प्रॅक्टिस सुरू करतो. आणि बाहेरही कुठे कन्सल्टन्सी मिळते का तेही बघतो ना. 3 महिन्यात आमची ऑर्डरही पूर्ण होईल, शिवाय नवीन कामही शोधता येईल. दिवस रात्र एक करू. वर्कशॉप वरती राहावं लागलं ना तरी चालेल. पण मग मी काय करू? आई, तुम्ही तुमच्या पुस्तकाकडे लक्ष द्या ना. लवकरात लवकर ते पूर्ण करा. मग आपण कुणीतरी प्रकाशक शोधूया. आपल्याला त्यातनं पण प्रॉफिट मिळेल ना. मलाही ना माझ्या PF अगेन्स्ट 20 नाही पण 2 लाख लोन नक्की मिळेल. आणि उरलेल्या वेळात ना मी कुठेतरी अकाउंटची कामं बघतो. मिळतील? हो, मी आणून देतो तुला कामं. मी सुद्धा कुठेतरी नोकरी बघेन. एवढं शिक्षण घेतलंय त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा झालाच पाहिजे ना. अर्थात तुम्हाला मान्य असेल तरच. हा,
मी नाही हे सगळं काही करणार, कारण मला काहीच येत नाही. बरं झालं तूच मान्य केलंस. अगं ऋता, एवढी शिकली सवरलेली तू, साधी नोकरी करता येणार नाही तुला? नोकरीवरनं मला आठवलं, मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सजेस्ट करायला आवडेल. म्हणजे मध्ये मला एक दुबईवरनं नोकरी आली होती, त्यावेळी मी ती नाकारली होती. पण तिकडे अजूनही ओपनिंग आहे, मी तिकडे ट्राय करू शकतो. आणि बिझनेस काय आहे ना, तो सांभाळेल. काय दादा, पण तू आम्हाला सगळ्यांना सोडून तिथे 3 महिन्यांचाच तर प्रश्न आहे, आणि एकदा कर्ज फेडलं की मी येईन ना परत. नाही, तू जायचं नाहीयेस? अरे माझा जरा तरी विचार कर ना. तुझा आता फक्त तुझा नाही, मला घरच्या सगळ्यांचा विचार करायचा. नाही, मला नाही पटलेलं हे. हे बघ, तुला पटण्याचा काही संबंधच नाहीये. मी तुझी परमिशन मागितलेलीच नाही. सतत सतत तू हेच करतोस, बायकोला काही किंमतच देत नाहीस. तू असा वागलास ना तर इतरांना काय बोलणार मी? जाऊ दे, मी तिची समजूत काढेन नंतर. आता हे पैसे जमवणं आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी लगेच त्यांना फोन करतो. थांब मुकुंदा, मला सुद्धा हे अजिबात पटलेलं नाही. तू कुठेही जायचं नाहीस. या आधी सुद्धा मी तुला हे सांगितलं होतं. अगं आजी, पण आपल्याला तेव्हा तेवढ्या पैशांची गरज नव्हती, आणि आता आपल्याला पैशांची गरज आहे. मला वाटतंय की हा पर्याय आपल्यासमोर खूप चांगला पर्याय आहे. मुकुंदा, अरे घरच्यांपासून लांब जायचं हा चांगला पर्याय आहे का? भाऊजी, तुम्ही दुसरं काहीतरी विचार करा ना. प्रांजल, अगं मी भांडून चाललेलो नाहीये, आपल्या घरासाठीच चाललोय ना मी.